गोवा व्लॉग पार्ट 2. आधी ट्रिपला जाताना मी फार विचार करायचे. आपल्याकडे तर चांगले कपडेच नाहीयेत, मग कॅन्सल करूयात किंवा मग विकत घेऊयात. पोरींनो, एक सोपी गोष्ट सांगते. बेसिक शॉर्ट किंवा जीन्स आणि वरती मित्राचा, भावाचा, बाबांचा ढापलेला किंवा भीक मागून घेतलेला शर्ट लटकवायचा आणि बिंदास्त फिरायचं. आपण करू ती फॅशन. संपलं. फार विचार करायचा नाही, नीट निघायचं ट्रिपला. पण ऑफकोर्स घरच्यांची परमिशन घेऊन. तर नेक्स्ट डे साठी मी बाईक रेंट केली होती. पण 500 मीटरवरच जायचं होतं आणि मला रंगीबिरंगी घरं बघायची होती. तिथे फोन नाकाजवळ धरून फोटोशूट करायचं होतं. तर म्हणलं जाऊ चालत. तर पणजीमध्ये मी मेवरिक्स नावाच्या बाप कॅफेमध्ये ब्रेकफास्ट केला आणि मग गेले माझ्या मित्राचं नाटक बघायला, गोवा इज बिबिंका. या नाटकात आपल्याला अस्सल गोव्याचं फूड सर्व करतात. तिथलं फूड, ते कुठून इन्स्पायर्ड आहे याची सगळी माहिती देतात. आणि ऑफकोर्स यामध्ये आपला चार्मिंग हिरो पण पाहायला मिळतो. बरं, लोकांना माझा राग येऊ शकतो, पण भाई ती फेणी काय मला आवडली नाही बरं का. नाटक संपल्यावर नॉर्मल लोक जाऊन आर्टिस्टचं कौतुक करत होते, पण मी मुळातच ॲबनॉर्मल असल्यामुळे कोणाचंच लक्ष नाहीये ना हे पाहून तिथल्या बिबिंका नावाच्या स्वीट डिश वरती ताव मारला. तिथून हॉस्टेलवर जाऊन वामसुक्सी घेतली आणि मग गेले सनसेट पाहायला. कुठेही गेलं तरी तिथल्या पाणीपुरीवरून आपण ती जागा जज करतो. पाणीपुरी कमाल म्हणजेच गोवा कमाल. आणि परत एकदा ख्रिसमससाठी लावलेले झगामगा लाईट्स बघितले आणि लक्षात आलं की आज आपण गावभर चालत फिरलोय, म्हणजेच गाडीचा 1 दिवसाचा 500 रुपयाचा रेंट भरून मोठी माती खाल्ली आपण. तर हा मोठा स्कॅम मी माझ्यासोबतच करून घेतला. पण पैसा तो पाणी है असं स्वतःला समजावलं आणि मग रडत झोपी गेले. नेक्स्ट डे मी बऱ्याच टुरिस्टी गोष्टी केल्यात पाहण्यासाठी. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग. ओके, बाय.